नमस्कार. आजच्या शीर्षकातला कंड हा शब्द ऐकून तुम्हाला थोडंसं वेगळं वाटेल. असं वाटेल कदाचित की कुलकर्णी काय आता अपशब्दांचा भडीमार सुरू करणार का? म्हणजे पुन्हा लोकांना म्हणायला मोकळं, व्हिडिओ चालत नाहीत म्हणून घाण भाषा वापरून आता व्हिडिओ चालवायचा प्रयत्न करतायत, शिवीगाळ करण्याचा प्रयत्न करतायत, अश्लील शब्द वापरण्याचा प्रयत्न करतायत. मुळात श्लीलता आणि अश्लीलता ही आपल्या मनात आणि नजरेत असते. त्याला कुणी फार वेगळं समजायची गरज नाहीये. मनात आणि नजरेत असते. कंड हा शब्द खाज या अर्थाने आहे बरं का. कंड हा शब्द खाज या अर्थाने आहे. कुठे कुठे तो खोकला या अर्थाने पण घेतला जातो. म्हणून तर लिहून ठेवलंय कंडू शमनार्थ रंडिरा खावी. नीट ऐकायचं. कंडू शमनार्थ रंडिरा म्हणजे खडीसाखर खावी. पुन्हा लोकांच्या डोक्यात ना काहीतरी रंडी राखावी असं येतं, म्हणून मी त्याचा स्पष्ट उल्लेख करत जातोय. आधीच सांगितलं, मी पूर्वायुष्यात पत्रकार होतो. मास्टर इन ऑल जॅक ऑफ नन अशी अवस्था असते पत्रकारांची, म्हणून या सगळ्या गोष्टी कळतात. आता कोलकात्यामध्ये बंड झालाय आणि माझा दावा असा आहे की हा कंड आता दिल्लीत शमणार आहे. मी आधीच व्हिडिओ केलेला होता, म्हणजे माझ्या सहकाऱ्यांना सांगतो की प्रधानमंत्री कसे येतील बहुमतात, याचा हिंदी मराठी अशा स्वरूपाचे व्हिडिओ केलेले आहेत. त्याचे हे दाखवावेत, थंबनेल्स दाखवावेत, तुमच्या लक्षात येऊन जाईल. मी याआधीच हा दावा केलेला आहे आणि बरोबर तेच घडलंय. फक्त मला वाटलं होतं सुरुवात दिल्लीतून होईल आणि शेवट बंगालात होईल, पण आता सुरुवात बंगालातून झाली आहे. चला, या मोदीची भूक, या मोदी शहांची भूक एवढी मोठी आहे ना की हे कच्चच खायला सुरू करतात पुन्हा मीठ टाकून. नंतर म्हणजे ते आमच्याकडे पद्धत आहे, गंमत करून सांगायची की चहा कसा करा प्यावा, तर दूध घ्यावं, दुधात चहापत्ती साखर टाकावी, उकळावं आणि मग ते पुन्हा प्यावं. हे जरा उलटे आहेत. हे दूध पितात, पत्ती खातात, साखर खातात आणि गॅसवर जाऊन बसतात किंवा गॅसवर नेऊन बसवतात आणि मग त्याच्या पोटात उकळलेला चहा काढून पितात की काय, हा प्रश्न मला पडलाय. मला वाटलं होतं दिल्लीत घोळ करतील, पण नाही, याने कोलकात्यातच घोळ करून टाकला. चांगले कसं तरी बिचारीचे ममता बॅनर्जीचे 70-80 आमदार आले होते, त्यातलेही 58 वेगळे केले. सालं गंमत अशी असते, ठसठसणारी जखम व्हावी म्हणजे असं बेंड यावं आणि नेमकं कुणीतरी हलकट माणसानं त्या बेंडावर बोट ठेवून कचकन दाबावं. काय वेदना होते, शपथ आई ग म्हणा वाटतं. तशी अवस्था ममता बॅनर्जीची आलेली आहे. ममता बॅनर्जींनी आपल्या पक्षातून त्या ऋतव्रत नावाच्या माणसाला, ऋतव्रत त्यांच्या बंगालीत व ब गोळ असतो, ते तोंडात सुपारी ठेवून बोलल्यासारखं बोलतात ते, त्यामुळे त्या ऋतव्रत नावाच्या माणसाला निलंबित केलं पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल. आणि त्या ऋतव्रत बॅनर्जीच्या मागे त्यांच्या पक्षाचे 58 आमदार उभे टाकले. 60 व्हायल ते, काय गडबड झाली माहित नाही. बिचाऱ्या ममताकडे उरले थोडेच. बरं, हे 2/3 पेक्षा अधिक आहेत. 54 पाहिजे होते, 58 झालेत. आणि सबसे बुरी बात म्हणजे बघा, ज्याला निलंबित केलंय त्याला नेता केलं आणि यांनी सांगितले की आम्हीच तृणमूल. कोरोनाच्या काळात, संसर्गजन्य रोग आहे बरं का, कोरोनाच्या काळात जवळ माणूस गेला, माणसांच्या जवळ माणूस गेला की जो रोग मजला लागला तुझलाही तो लागेल का, असा प्रश्न, म्हणजे तो ते गाणं वेगळं आहे, हे वेगळं आहे, असं विचारायची स्थिती यायची. माणसाला कोरोना लगेच व्हायचा. त्यामुळे बऱ्याच गोष्टी कोरोनाच्या काळात बंद होत्या. जगच बंद होतं, बऱ्याच गोष्टी काय. तसं त्याच काळाच्या दरम्यान उद्धव ठाकरेंना भेटायला ममता बॅनर्जी गेल्या होत्या. उद्धव ठाकरेंचा पक्षफुटीचा रोग ममता बॅनर्जीच्या पक्षाला लागला आणि गोळ झाला. बघा, लक्षणं सुद्धा सारखी हो. म्हणजे 2/3 पेक्षा जास्त आमदारांनी फुटावं, हे लक्षण सारखं. त्यांनी यांचा राग असलेल्या माणसालाच प्रमुख करावं, ते लक्षण सारखं. आणि त्याच्यापेक्षा वाईट म्हणजे त्यांचा पक्षच आमचा आहे म्हणावं, हा तिसरा लक्षण. उद्धव ठाकरेचा पक्ष हाणला एकनाथ शिंदेंनी. तिथे त्या ऋतव्रत बॅनर्जींनी सांगितलं की आम्हीच खरे तृणमूल,
त्या अभिषेक बॅनर्जीला आम्ही विचारणार नाहीत. त्याचा आमचा काहीच संबंध नाही हे स्पष्टपणे सांगितलं. काहीच संबंध नाही म्हणलं ऋतुपत बॅनर्जीचा आमचा. आता पक्षाचा आमचा आहे. फक्त व्हेरियंट बदललेलं असल्यामुळं एक गोष्ट त्यांनी केली, अजून ममता बॅनर्जीला GPL केलेलं नाही. GPL म्हणजे जी पे लात. तर जी हा शब्द मी वापरत नाही, फारच अवघड शब्द कशाला वापरायची उगाच उगाच. तुम्ही घरात ऐकत असता, टीव्हीवर ऐकत असतात. ममता बॅनर्जीला GPL न करता पक्षाच्या मार्गदर्शक म्हणून ठेवलंय. अध्यक्ष म्हणून नाही बरं का, पक्षाच्या मार्गदर्शक म्हणून ठेवलंय. आणि ते आता त्या पक्षाला ताब्यात त्यांनी घेतलेलं आहे, त्यांचाच विरोधी पक्षनेता होणार. आता हेच सूत्र दिल्लीत लागू होणार. दिल्लीतही असेच 2/3 पेक्षा अधिक बाहेर पडणार. 3 असतील तर 2, 10 असतील तर 7, 20 असतील तर 14. आता 14 का 15 बाहेर पडतात. फक्त त्या 2-3 येणार नाहीत. त्या महादेवावर कंडोम लावणाऱ्या बाई एक येणार नाहीत. आणि पुन्हा तो अजून एक, ते दुसऱ्या एक बाई आहेत ना त्या महुआ, ते महुआ एक येणार नाहीत. अजून एखाद दुसरा कोणीतरी बदलू शकेल. पण बाकी 14-15 लोक दिल्लीत साथ सोडतील. आणि ते नव्या पक्षात जातील की भाजपात जातील हे बघावं लागणार आहे. त्यामुळं दिल्लीचंही एकूण राजकारण बदलण्याची वेळ आली आहे. दिल्ली हा इथे सुरू झालेलं बंड आणि ती बंडखोरीची खास म्हणजे कंड दिल्लीतल्या बंडानंतर शमेल हे 100% लक्षात घ्या. नमस्कार. जागृतीचा